मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. चला मग आपण जाऊया वणीगड जाण्यासाठी आम्ही नाशिकला गेलो. नाशिकवरून आम्ही बस पकडली. फायनली आम्हाला बस मिळाली आणि जागाही मिळाली. तर चला मग आम्ही बसमध्ये प्रवास करताना आम्हाला सगळ्यात पहिले डोंगर, झाडं, एकदम निसर्गरम्य वातावरण दिसलं. ते वातावरण खूप सुंदर होतं. एवढी मोठी मोठी डोंगरं. फायनली आम्ही मंदिर देवीचं दर्शन घेण्याची वाट बघत होतो. कधी पोचतो आणि कधी नाही, आम्हाला असं झालं होतं. फायनली आम्ही आलेलो आहे. ते हे देवीचं मंदिर माझ्या मागचं आहे. ते देवीचं मंदिर आहे. आम्ही आता उतरलेलो आहे. तर चला मग देवीच्या दर्शनासाठी पुढं जाऊया. हे देवीचं पायथ्याशी पहिले देवीचा प्रवेशद्वार. आम्ही प्रवेशद्वाराकडे पोहोचलो आहे आणि प्रवेशद्वाराच्या खाली एक मंदिर आहे. छानसं मंदिर आहे. आणि हे देवीकडे काय ओटी भंडारा घ्यायचं असेल, नारळ वगैरे आम्ही येथून घेतला. आणि सगळ्यात पहिले आम्हाला देवीच्या पायथ्याशी देवांचं दर्शन घेतलं आणि पुढं निघालो. सगळ्यात आधी आम्हाला महिषासूर मंदिर लागलं. तिथून दर्शन घेतलं आणि त्याच्या पुढं गणपती बाप्पांचं मंदिर दिसलं. मग काय, गणपती बाप्पांचं मंदिर पहिल्या पायरीवर होतं. सगळ्यात आधी आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि तेथून सरळ निघालो. गणपती बाप्पांची प्रतिमा एवढी सुंदर होती की पाहतच राहावं. चला मग पुढं जाऊया. आम्ही निघालो पुढं वापस. या माझ्या मागच आहे, या पायऱ्या आहे. तर आम्ही पुढं आलेलो आहे. या बघा, एवढ्या पायऱ्या असतात, पायऱ्या चढाव्या लागतात. थकली नाही वाटतं. थकली का? खूप पायऱ्या आहे. मग काय, आम्ही पुढे आलो. पायरीवरून आम्हाला बाहेरचा नजारा एवढा सुंदर दिसला. आम्ही थोडा रेस्ट केलं आणि बाहेरून आम्हाला एवढं सुंदर वातावरण, एवढं सुंदर खालचे जे काही होते घरं वगैरे डोंगरावर. आम्ही पार डोंगरावर होतो ना, त्यामुळं आम्हाला खालचं बघायला चांगलं मिळालं. ही मायरा खूप थकली असं वाटत होतं. पण आम्हाला वाटलं नव्हतं की मायरा एवढ्या पायऱ्या चढल. मग काय, प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. प्रभू श्रीरामांचं मंदिर लागलं आम्हाला आणि उत्सुकता होतं की आईकडे कधी पोहोचतो. मग काय, मायराला कडेवर उचलून घेतलं. गर्दी खूप होती. फायनली आम्ही आईकडे पोहोचलोच. मग काय, आईचं दर्शन घेतोय आम्ही. आम्ही पूजा केली, आरती केली. जय माता दी. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं तिकडे गेल्यावर. तुम्ही पण एकदा जाऊन बघा, मनाला खूप शांती लागते. मग काय, आमचं दर्शन झालं. आम्ही तेथून निघाल्यानंतर काय, आम्ही पायऱ्या उतरत होतो, फोटोशूट केले. आम्हाला खूप भूक लागली होती, थकून गेलेलो होतो. मग आम्ही एखाद्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथं जेवण केलं आणि जेवण करून